असं करून वाटायचं. गोळे भरून घेतलेले आहे. ते लाटलेली पोळी आता आपण शेकतोय. बघा आता ही पोळी तिथं आपण लाटतोय बघा. अशा प्रकारे पोळी लाटायची. एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची, जेणेकरून ती सॉफ्ट आणि फुगते पण. ते ही बघा भिजवून टाकलेली कशी फुगते. वाव, मस्त झालेली बघा. तुम्ही अशी खमंग पोळी करू शकता. खूपच छान एकदम फुगलेली आहे बघा, टमटमीत. दिसते का तुम्हाला गाईस? पोळी लाटून झालेली आहे ही पण. ती बघा पोळी तुम्हाला दिसते का? तेल लावायचं चमचमीत. तूप पण लावू शकता तुम्ही. अशा प्रकारे भरपूर पोळ्या केलेल्या आहेत इथे. पोळीबरोबर आपण दूध खातो. ही बघा आमटी केलेली झणझणीत. तरी बघा किती भारी आली, मस्त आली. भात केलेला आहे बघा. इथे कोरड्या तळून घेतलेल्या आहेत. भजी केलेले आहेत. तयार झालेला आहे आमटी, भजी, पोळी, पापड, भात, कुरडई आणि दूध. दुधामध्ये थोडंसं आपण तूप पण टाकू शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ही मकर संक्रांतीची पुरणपोळीची थाळी. सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत.